आता रोज यायचं, तोंड दाखवायचं. तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेस ॲप नोंदणी बंधनकारक. शासनाचा निर्णय. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. ऑफिसमध्ये फेस ॲपवर नोंदणी झाली तरच कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन मिळणार आहे. या संदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रिडिंग नोंदणी करावी लागेल. अन्यथा नोंदणी न झालेल्या दिवशी उपस्थिती नसल्याची नोंद होईल. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस ॲप जिओ फॅन्सिंग अनिवार्य करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ फॅन्सिंग प्रणाली अनिवार्य केली असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयातून नोंदवली जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबरमध्ये मिळणारा केवळ फेस ॲपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल. याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. महसूल मंत्र्यांकडून रायगड जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे आदेश देण्यात आले. महसूल विभाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे, तलाठी आणि सर्वच तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, तहसीलदार पासून तर DYSLR पर्यंत, मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस ॲपवर येतील. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे, एखाद्या तलाठ्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेस ॲपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल. आपलं त्या ठिकाणी फेस ॲपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल. अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही. फेस ॲप हे कंपल्सरी आहे. फेस ॲपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी, त्या प्रयोगापेक्षा फेस ॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेस ॲप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे. त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार. ज्या दिवशी फेस ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट असं समजण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.